माझ्या 25 वर्षाचा दीर बऱ्याच वर्षानंतर मला भेटायला आला होता. त्याने घरी आल्याच्या काही दिवसातच माझ्यासोबत ट्रिपला जाण्याचं आयोजन केलं. ट्रिपमध्ये बऱ्याचदा तो माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करत होता. जेव्हा आम्ही ट्रिप संपवून परत येऊ लागलो तेव्हा रेल्वे स्टेशनवरच्या वेटिंग कक्षात आम्ही थांबलो होतो. त्यावेळी त्या कक्षात आम्ही दोघेच होतो. दिराने मला त्याच्या बॅगेतून पाण्याची बॉटल काढण्यासाठी जवळ बोलावलं. जेव्हा मी बॅगेतून पाण्याची बॉटल काढण्यासाठी खाली वाकले तेव्हाच संधी साधून दिराने मागून जोरात माझी. रोजप्रमाणे आजही माझी जॉबवर जाण्याची धावपळ सुरू झाली होती. आज तर मी माझं टिफिनही घरी विसरले होते. आज माझ्या घरातलं पाणी उशिरा आल्यामुळे मला हा सगळा वेळ झाला होता. आज पळतच मी ट्रेन पकडली होती. मी ट्रेनमध्ये बसले तर होते, पण जेव्हा माझ्या दिशेने TC येताना मला दिसला तेव्हा मला आठवलं की मी आज तिकीट काढायचंही विसरले आहे. रोज तिकीट असतानाही मला तिकीट न विचारणारा TC आज माझ्या जवळ येऊन मला तिकीट विचारू लागला. त्याला पाहताच माझा चेहरा कसा फिका पडला होता. त्यावेळेस TC पुढे मी ततमम करत होते. तोच मागून काळ्या सुटातला एक 25 वर्षाचा तरुण तिथे आला. माझ्याकडे पाहून तो माझ्या समोर उभा असलेल्या TCला म्हणाला की सर, हे माझे रिलेटिव्स आहेत. बहुतेक आज त्यांच्याने चुकून तिकीट काढायचं राहिलं असेल. त्या मुलाच्या रेफरन्समुळे माझी सुटका झाली व मी फाईन भरण्यापासून वाचले. तो TC तिथून जाताच मी त्या मुलाचे आभार मानले. मी त्याला म्हटले, तुम्ही माझी मदत केली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तेव्हा तो म्हणाला, अगं वहिनी, यात धन्यवाद करायची काय गरज आहे? हे तर माझं कर्तव्यच होतं. माझ्या वहिनीसाठी मी एवढंही करू शकत नाही का? तो तरुण मला वहिनी म्हणाला तसं माझ्या चेहऱ्यावरचे हावभाव एकदम बदलले होते, कारण मी त्याला ओळखलं नव्हतं की तो नेमका कोण आहे. मी त्याला प्रश्न केला की तुम्ही मला वहिनी का म्हणत आहात? तेव्हा तो मला म्हणाला, वहिनी, मी निशांत, सुरेश दादाचा मित्र. निशांतला याआधी मी कधी पाहिलं नव्हतं, पण त्याने मला माझ्या नवऱ्याची ओळख दिली होती. त्याने मला माझ्या नवऱ्याचे आणि त्याचे सोबतचे फोटो दाखवले. निशांत माझ्या नवऱ्याचा मित्र होता. मागच्या 6 वर्षापूर्वी माझा आणि माझ्या नवऱ्याचा डिवोर्स झाला होता आणि तेव्हापासून आम्ही दोघे विभक्त झालो होतो. निशांतने आज माझी मदत केली, त्यामुळे मी त्याच्याशी 2 शब्द बोलले तरी होते. पण आता जेव्हा मला समजलं की तो सुरेशचा कोणी मित्र आहे, तर आता मी त्याला माझ्याजवळ येऊही देणार नव्हते ना मी त्याच्याशी बोलणार होते. त्यावेळी मी त्याच्याशी वरच्यावर हाय बाय करून लगेचच माझ्या स्टेशनवर उतरले. असेच पुढच्या 2 दिवसानंतर पुन्हा निशांत मला त्याच रेल्वेत भेटला. त्याने मला हाय केलं. मला त्याच्याशी अजिबात बोलायचं नव्हतं, कारण तो सुरेशचा मित्र होता. मी त्याच्याशी बोलायला टाळाटाळ करत होते हे निशांतला लक्षात आलं होतं. तो मला म्हणाला की वहिनी, तू माझ्याशी बोलायला का टाळाटाळ करत आहेस? ते मला सगळं माहीत आहे. मी सुरेशचा मित्र आहे आणि त्यामुळेच तू माझ्याशी बोलणं टाळत आहेस हे मला समजलंय. मला तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. मी सुरेशचा जवळचा मित्र नाही आहे, मी तर त्याच्या मित्राचा लहान भाऊ आहे. सुरेश दादा जेव्हा आमच्या घरी यायचा तेव्हाच आमची भेट व्हायची. बाकी आता तर किती वर्षापासून आमची भेट झाली नाही आहे आणि आता मी अशा व्यक्तीला भेटणारही नाही ज्याने एवढ्या चांगल्या बायकोला डिवोर्स दिला. पुढे तो म्हणाला, सुरेश दादा आता कुठे आहे हे मला काहीही माहीत नाही आहे. मी तुमच्या लग्नाला आलो होतो. त्यानंतर तुमच्या पहिल्या ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनला मी तुमच्या घरी आलो होतो. कदाचित ते तुला आठवत नसेल, पण तुझा स्वभाव मला फार आवडला होता. कालही बघता क्षणी मी तुला ओळखलं. मी एवढं स्पष्टीकरण देऊनही तुला माझ्याशी बोलावंसं वाटत नसेल तर काहीच हरकत नाही, पण मी मात्र तुझ्याशी बोलणार, असं म्हणून निशांत हसू लागला. त्याच्या बोलण्यावर मीही हसले. निशांत व सुरेशचा आता काही संबंध नाही आहे हे ऐकून मला निशांतसोबत बोलायला काहीच हरकत नव्हती, कारण मला प्रॉब्लेम होता तो माझ्या नवऱ्यासोबत. निशांतसोबत मी 2 शब्द काय बोलले तोच त्याने मला मी फ्री कधी आहे याबद्दल विचारलं. मला तर फ्री टाईम नसायचाच. मी माझ्या कामातच फारच व्यस्त असायचे. दररोज सकाळी 10 वाजता मी जॉबवर गेले की संध्याकाळी 7 वाजेपर्यंत घरी यायचे. सध्या तर माझ्याकडे वेळ नाही असं मी त्याला म्हटले. दुसऱ्या दिवशी माझी सुट्टी होती, त्यामुळे मी घरीच होते. त्या दिवशी निशांतला मी स्टेशनवर न दिसल्यामुळे सकाळी 11 वाजताच मला त्याचा फोन आला. मागच्या 2 भेटीत आमचे नंबरही एक्सचेंज झाले होते. आज मला स्टेशनला यायला उशीर झालाय का असं निशांत मला विचारू लागला. तेव्हा मी त्याला म्हटले, आज माझी सुट्टी आहे. तो मला भेटण्याचा आग्रह करू लागला.
माझं घर स्टेशनच्या अगदी 10 मिनिटांच्या अंतरावर होतं. मी त्याला भेटायला लगेचच होकार दिला. मी त्याला बाहेर भेटायला जाऊ शकत नव्हते, कारण सुट्टी असल्यामुळे मला माझी घरातील बरेच कामं पूर्ण करायची होते. म्हणून मी त्याला स्टेशनवर घ्यायला गेले. निशांत व माझी ही अचानक झालेली भेट माझ्या आयुष्यात पुढे असं काही वळण घेणार होती याची मला जराही कल्पना नव्हती. पुढे थोड्याच वेळात मी स्टेशनवर पोहोचले. निशांत तिथे माझी वाट बघत बसला होता. त्याला घेऊन मी लगेचच माझ्या घराच्या दिशेने वळले. माझं घर 2 खोल्यांचं होतं. एक किचन व एक हॉल एवढंच. माझ्या घरात मी एकटेच राहायचे, त्यामुळे मला जास्त मोठ्या घराची गरजच नव्हती. निशांत घरी येताच मी त्याला पाण्याचा ग्लास दिला आणि लगेचच मी त्याच्यासाठी चहा ठेवायला जाऊ लागले. मी जशी किचनच्या दिशेने वळले तसं निशांतने माझा हात पकडला. तो म्हणाला, "अगं वहिनी, जरा दमाने. तू थोडा श्वास तर घे. मला चहा वगैरे काही नकोय. मला तर तुझ्याशी गप्पा मारायच्या आहेत." मी निशांत शेजारी त्याच्याशी गप्पा मारायला बसतात तो मला प्रश्न करण्याआधी मीच त्याला विचारलं की तू TC आहेस का? त्यावर तो म्हणाला, "नाही गं वहिनी, माझं तर अजून शिक्षण सुरू आहे. त्या दिवशी मी ज्याच्यासोबत ट्रेनमध्ये आलो होतो ते आमचे शेजारी आहेत. माझ्या बाबांची इच्छा आहे की मी TC व्हावं, पण माझी तशी तर काही इच्छा नाही आहे. बाबांच्या आग्रहाखातर TCची नोकरी कशी असते हे बघण्यासाठी त्या दिवशी मी अंकलसोबत त्यांच्या ड्युटीवर आलो होतो. ते काय करतात आणि काय नाही, TCची नोकरी कशी असते हेच निरीक्षण मी करत होतो आणि तेव्हाच आपली अचानकच भेट झाली. बरं, मी तर तुला माझं सांगितलं, पण तू कुठे जॉब करतेस?" "मी कॉल सेंटरमध्ये जॉब करते." "ओ अच्छा." आम्हा दोघात गप्पा रंगल्या होत्या. निशांत व माझी भेट 2 दिवसापूर्वी झाली होती असं अजिबात वाटत नव्हतं. तो तर माझा कोणी जुना मित्र आहे असंच मला वाटत होतं. मला जे वाटत होतं तेच निशांतलाही वाटत होतं. तो म्हणाला, "आपली भेट 2 दिवसांपूर्वीच आहे असं मुळीच वाटत नाहीये. आपल्यातील आपुलकी 2 दिवसातच एवढी वाढली आहे." पुढे तो म्हणाला, "वहिनी, तू तर मला माझी अगदी जवळची मैत्रीण वाटत आहेस." निशांत मक्खन मारू लागला होता आणि हे तर मी चांगलंच ओळखलं होतं. रोज कॉल सेंटरमध्ये मी हजारो व्यक्तींशी बोलत असायचे, त्यामुळे मला व्यक्तीचा स्वभाव लगेच लक्षात यायचा की कोण कसं असेल. त्यावेळी निशांतसोबत गप्पा गोष्टी करत असताना माझ्या किचनमधील पाण्याचा नळ सुरू झाला. तब्बल 2 दिवसानंतर माझ्या घरी प्यायचं पाणी आलं होतं. पाणीही फक्त 20 मिनिटं राहायचं, त्यामुळे मला पटकन उठून पाणी भरायचं होतं. मी निशांतला TV सुरू करून दिला व त्याच्या हातात रिमोट दिला. मी त्याला म्हटले, "तू काही TV बघ, मी पाणी भरून आलेच." मी किचनमध्ये जाऊन लवकरात लवकर पाणी भरण्याचा प्रयत्न करू लागले. पाणी भरत असताना माझे कपडे बरेच भिजले होते, कारण आज मी एकूण एक पाणी भरायचं भांडं स्वच्छ केलं होतं. पाणी भरून झाल्यानंतर मी गॅसवर चहा उकळवायला ठेवला. चहा उकळतो तोवर माझे कपडे, भिजलेले कपडे किचनमध्येच बदलवू लागले. मी माझ्या अंगावरचा ओला झालेला कुर्ता बाजूला केला. तोच तिथे निशांत आला. त्याच्या येण्याची चाहूलही मला लागली नव्हती. एवढ्या झटक्यात तो आला होता. त्याला बघताच मी तो ओला झालेला कुर्ता माझ्या अंगावर पुन्हा गुंडाळला. मला तसं पाहून निशांत माझ्याकडे एकटक बघत उभा होता. मी त्याला म्हटले, "तू हॉलमध्ये जाऊन बस, मी आलेच." त्याला हॉलमध्ये पाठवल्यावर मी लगेचच माझ्या अंगावर गाऊन घातला व मी बाहेर हॉलमध्ये गेले. बाहेर जाऊन मी निशांतला काय हवं होतं हे विचारलं, तर त्याने दरवाजाकडे हात दाखवला. दरवाजात कुरिअरवाला होता. त्याला पाहून मी लगेचच जाऊन माझं पार्सल घेतलं. पार्सल घेतल्यानंतर मी निशांतला, "तुला काय हवं होतं हे विचारलं." तेव्हा तो म्हणाला, "बऱ्याच वेळापासून कुरिअरवाला दरवाजात उभा होता. तो सारखा जाण्याची घाई करत होता. तू पाणी भरत असशील म्हणून त्याला मी थोडा वेळ थांबवलं होतं, पण 5 मिनिटांनंतर मला वेळ होते सांगून तो कुरिअर बॉय पार्सल न देताच निघू लागला. म्हणून त्याला बोलवण्यासाठी मला किचनमध्ये यावं लागलं. बहुतेक TVच्या आवाजामुळे मला कुरिअर बॉयचा आवाज आला नसेल." मी निशांतला ठीक आहे म्हटले. त्यानंतर आम्ही दोघांनी सोबत बसून चहा प्यायला. निशांतने या भेटीत मला असं बिना कुर्ता पाहिलं होतं, ज्याने त्याची नजर एवढी फिरेल हे मला माहीत नव्हतं. तो तर आता रोजच मला भेटू लागला होता. बऱ्याचदा आम्ही स्टेशनवर भेटायचो. त्या दिवशी संध्याकाळी जेव्हा मी घरी आले तेव्हा मला माझ्या घराच्या दरवाजात निशांत बसलेला दिसला. त्याला पाहून मी आश्चर्यचकित झाले होते, कारण तो असा अचानक घरी आला होता आणि त्यात तो घराच्या दरवाजात बसला होता. तेव्हा मी लगेच घराचं लॉक खोललं व निशांतला घरात घेतलं. तो घरी आल्यापासून मी बघत होते. त्याने त्याचा हात पाठीमागे लपून ठेवला होता. मी त्याला म्हटले, "निशांत, तू माझ्यापासून काही लपवतो आहेस का?" तो सारखा नाही म्हणत होता.
मला त्याच्यावर संशय आला. तसा मी त्याचा पाठीमागचा हात पकडून पुढे घेतला. त्याच्या हातातून मला रक्त येताना दिसलं. मी लगेचच माझ्या अंगावरची ओढणी काढून त्याच्या हातावर बांधली. मी त्याला म्हटले, हे सगळं काय आहे? तेव्हा तो म्हणाला, काही नाही, ही तर एक नॉर्मल जखम आहे. मी निशांतला पाणी प्यायला दिलं व त्याला म्हटले, तू मला व्यवस्थितपणे सगळं काही सांग, काय झालंय? मी तुझी नक्कीच मदत करेल. तेव्हा तो म्हणाला, माझा मोठा भाऊ काही दिवसांकरता घरी आला आहे. त्याचं माझं मुळीच जमत नाही. आताही माझे त्याच्याशी वाद झाले आणि रागाच्या भरात माझ्याने माझ्या हातात काचेचा ग्लास फुटला. माझा मोठा भाऊ घरात आहे, तोपर्यंत मी घरी 1 मिनिटही जाणार नाही. तेव्हा मी निशांतला थोडा धीर दिला. मी त्याला म्हटले, असं कुठल्याही गोष्टीवर एवढा रागवायचं नसतं. आता पुढे तू काय करणार आहेस, कुठे राहणार आहेस, याचा तू काही विचार केला आहेस का? निशांतच्या हातात मला त्याची बॅग दिसली होती. तो म्हणाला, हो, आता मी बाहेर कुठेतरी लॉजमध्ये राहील, पण मी माझ्या घरी जाणार नाही. त्यावेळी मी हळूच त्याच्या गालावर हात फिरवला व त्याला म्हटले, तू तर मला क्षणार्धातच परक केलंस. तू मला वहिनी म्हणतोस ना, मग वहिनीच्या घरात तुझाही तितकाचाच हक्क आहे. हक्काने तुला जितके दिवस राहायचे तेवढे तू दिवस माझ्या घरी राहू शकतोस. निशांतला मी मोठ्या मनाने मदत केली होती, पण पुढे त्याचा मोबदला तो मला असा काही देणार होता हे मला माहिती नव्हतं. त्या दिवशी रात्री माझ्या हातचं जेवण खाऊन त्याने माझं फार कौतुक केलं होतं. रात्री जेवणापर्यंत तर घरात सर्व काही ठीक होतं. जेव्हा झोपायची वेळ आली तेव्हा मोठा प्रश्न उद्भवला, कारण घरात दुसरा बेडरूम नव्हता. एक होतं ते किचन आणि दुसरा घरातला हॉल. किचन तर हॉलपेक्षाही अगदी लहान होता. किचनमध्ये मी झोपू शकत नव्हते ना मी निशांतला तिथे झोपू शकत होते. मी निशांतला हॉलमधल्या बेडवर झोपायला सांगितले व एका कोपऱ्याला मी माझं अंथरूण घातलं. रात्रभर माझी चुळबुळ चालू होती, कारण मला जमिनीवर झोपायची सवय नव्हती आणि त्यातल्या त्यात एवढ्या छोट्याशा जागेत झोपून माझ्यासाठी कठीणच होतं. सकाळ सकाळ मला काही तासांची झोप आली. सकाळची 2 तासांची झोप काढून लगेच मी जॉबला निघाले व निशांत त्याच्या कॉलेजला निघाला. दुसऱ्या दिवशीही असंच काहीसं झोपण्याचा प्रश्न उद्भवला. निशांतने बहुतेक काल माझे झोपण्याचे हाल बघितले असावे, त्यामुळे आज रात्री तो मला त्याच्या शेजारी बेडवर झोप म्हणाला. निशांत तरुण मुलगा होता, त्यामुळे मला त्याच्या शेजारी झोपायला योग्य वाटत नव्हतं. पण काल झोप न झाल्यामुळे आजच माझा पूर्ण दिवस फार खराब गेला होता. मला फार दमल्यासारखं वाटत होतं. माणसाच्या आयुष्यात निवांत झोप फार महत्त्वाची असते. काल रात्रभर झोप मोड झाल्याने परिणाम आज दिवसभर मी भोगले होते. त्यामुळे शेवटी हो नाही करून मी निशांत शेजारी झोपायला तयार झाले. रात्री अर्ध्या झोपेत निशांतचा हात माझ्या अंगावर आला होता. अंगावर म्हणण्यापेक्षा पोटाच्या वरच्या बाजूला. तोही तेव्हा झोपेतच होता व मीही झोपेत होते. त्याच्याने चुकून माझ्या अंगावर हात आला असावा असं समजून मी त्याचा हात बाजूला केला. पुढचे 3-4 दिवस उलटले. अचानक निशांत मला ऑफिसमधून सुट्टी घे बोलू लागला. तेव्हा तो म्हणाला, वहिनी, आता छान पावसाळा सुरू झालाय. मी महाबळेश्वर ट्रिपचं आयोजन केलं आहे. आपण दोघे काही दिवसांकरिता महाबळेश्वरला जाऊयात. निशांतला नेहमीप्रमाणे आताही मी नकार देत होते, पण तो म्हणाला, मागच्या 3-4 दिवसात तू अगदी घराच्या सदस्याप्रमाणे माझी काळजी घेत आहेस. आता मी तुझ्यासाठी एवढंही करू शकत नाही का? गेल्या कितीतरी वर्षापासून मी तर बाहेर कुठेही गेले नव्हते. आता निशांत माझ्या आयुष्यात आल्यापासून माझं आयुष्य थोडं आनंदमय झालं होतं. त्याचा आग्रह एवढा वाढला होता की माझ्या नाहीला हो म्हणावं लागलं. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता आम्ही ट्रिपसाठी निघालो. मला ट्रेनचा प्रवास आवडायचा, त्यामुळे निशांतने ट्रेनचं तिकीट बुक केलं होतं. महाबळेश्वरला पोहोचताच हॉटेलचं रिसेप्शनपासून निशांतचं वागणं मला थोडं वेगळं जाणू लागलं होतं. बाथरूममधून बाहेर येताच तो माझ्या अगदी जवळ आला होता. त्याचे ओठ माझ्या मानेच्या अगदी जवळ होते. बऱ्याच वर्षांनी कोणी पुरुष माझ्या एवढ्या जवळ आला होता. हळूहळू त्याने माझा हात पकडला व त्याने माझ्या हातावर क्रीमची बॉटल दिली. तो म्हणाला, वहिनी, इथे फार थंडी आहे. मला तुझ्या हाताने पाठीला ही क्रीम लावून दे. निशांतने तर मला फार घाबरवलं होतं. हीच गोष्ट तो मला अगदी नॉर्मलही सांगू शकत होता. मी त्याच्या पाठीला क्रीम लावू लागले. तसा तो माझ्याशी गप्पा करू लागला. तो म्हणाला, वहिनी, महाबळेश्वरसारख्या थंडगार ठिकाणी तुला कसं वाटतंय? मला प्रश्न करून तो स्वतःच बोलू लागला की इथल्या हवेत ही मला रोमांच जाणवतो. बोलता बोलताच त्याने मला त्याच्या अगदी जवळ घेतलं. मीही त्याच्या जवळ खेचले जात होते.
तेवढ्यात अचानक मी भानावर आले व त्याला मी माझ्यापासून दूर केलं. मी त्याला म्हटले, भाऊजी तुम्ही माझे दीर आहात तर दीरासारखेच राहा. जास्त जवळीक साधण्याचा प्रयत्न करू नका. निशांत माझ्याशी जवळीक करू पाहत होता. मी त्याला खडसावून बोलले. तेव्हा तो म्हणाला, मी तर मस्करी करत होतो. निशांतने तेव्हा जो प्रकार माझ्यासोबत करण्याचा प्रयत्न केला होता त्यावरून मला तर असं वाटू लागलं होतं मी त्याच्यासोबत येऊन चूक केली आहे. असो, माझा स्वतःवर कंट्रोल होता. तोपर्यंत मी कोणाच्याही हातात सहजपणे जाणार नव्हते. महाबळेश्वरला आम्ही पूर्ण 4 दिवस होतो. 4 दिवस फिरून झाल्यावर आम्ही घरी जायला निघालो तेव्हा महाबळेश्वरमध्ये जोरदार पाऊस सुरू झाला होता. त्या थंडगार वातावरणात तेव्हा आम्ही महाबळेश्वरच्या रेल्वे स्टेशनवर पोचलो. पावसाच्या गार वाऱ्यामुळे मला थंडी वाजू लागली होती. स्टेशनवरही जास्त गर्दी नव्हती. निशांत मला सांगू लागला, वहिनी ट्रेन तर आता 2 तास लेट झाले आहे. आपल्याला वेटिंग कक्षात बसून रेल्वेची वाट बघावी लागेल. मी त्याला म्हटले, बहुतेक वेटिंग कक्षात आपल्याला प्रवेश मिळणार नाही कारण आपल्याकडे नॉर्मल तिकीट आहे. त्यावर तो म्हणाला, अगं वहिनी एवढ्यात तू विसरलीस का? माझ्या ओळखीचे TC अंकल आहेत ना, त्यांनी मला त्यांचं कार्ड दिलं आहे. त्या कार्डच्या रेफरन्सने आपल्याला वेटिंग कक्षात एक सेपरेट खोली मिळेल. आपण तिथे सहज थांबू शकतो. निशांतच्या ओळखीमुळे महाबळेश्वरच्या रेल्वे स्टेशनवरील वेटिंग कक्षात आम्हाला आता थांबता येणार होतं. मी तर 2 तास झोप काढायचं ठरवलं. वेटिंग कक्षाची चावी निशांतच्या हातात होतीच. मग आम्ही आमच्या बॅग्स घेऊन वेटिंग कक्षात गेलो. ते वेटिंग कक्ष म्हणजे जणू हॉटेलची रूमच होती. तिथे बेडही होता. बेड पाहताच मी आता 2 तास आराम करणार असा मी विचार केला. पण त्या बेडवर माझा धीर माझ्यासोबत असं काही करणार होता याची मला जराही कल्पना नव्हती. वेटिंग कक्षात जाताच मी बेडवर जाऊन बसले. मी तिथे पाठ टेकवलीच होती. तोच निशांतने त्या रूमचा दरवाजा बंद केला व तो माझ्याजवळ बेडवर येऊन बसला. तो जवळ येऊन बसल्यामुळे मीही बेडवरून उठून बसले. निशांत म्हणाला, वहिनी मी तुझ्याशी काही गोष्टी बोलू शकतो का? मी त्याला हो म्हटले. तेव्हा तो बोलू लागला की वहिनी तू एवढी सुंदर आहेस तरीही तू एवढ्या वर्षापासून एकटी आयुष्य का जगत आहेस? तुला एवढ्या वर्षात कधीच कुठल्या पुरुषाची गरज भासली नाही का? बोलता बोलता निशांत माझ्या फार जवळ आला होता. त्याच्या प्रश्नांनी मी फार भावनिक झाले होते. खरंच मागच्या कितीतरी वर्षापासून मी एकटे पडले होते. मला कोणाचीही साथ नव्हती. मी निशांतला म्हटले, आता मला या सगळ्या गोष्टीची सवय झाली आहे. माझा उतरलेला चेहरा पाहून निशांतने माझ्या चेहऱ्यावर हात फिरवला व तो म्हणाला, तू खोटं बोलत आहेस. तुला एकटेपणाची सवय अजिबात नाही आहे. तू स्वतःला जबरदस्ती ही सवय लावून ठेवली आहेस. निशांत सगळं काही माझ्या मनातल्या गोष्टी बोलत होता. तेव्हापासून त्याची व माझी भेट झाली होती. तेव्हापासून मलाही त्याच्यासोबत गप्पा गोष्टी करायला आवडू लागले होते. त्याच्यासोबत वेळ घालवणं मला चांगलं वाटायचं आणि कदाचित हे सगळं त्याच्या लक्षात आलं होतं. पुढे तो म्हणाला, आज या वेटिंग कक्षात तुझा एकटेपणा कायमचा मिटवण्यासाठी मी तुझी मदत करायला तयार आहे. तो हळूहळू माझ्या फार जवळ येऊ लागला. मलाही त्या गोष्टी हव्याशा वाटत होत्या. आम्ही एकमेकांच्या फार जवळ आलो होतो. पहिल्यांदा मला समजून घेणारा कोणीतरी मला भेटला होता. मीही निसंकोचपणे डोळे मिटून निशांतच्या जवळ गेले. मलाही माझ्या वयाचं भान राहिलं नव्हतं. आमच्यात काही होणार तोच निशांतचा फोन वाजला. त्याच्याने चुकून त्याचा फोन उचलला गेला आणि तो स्पीकरवर झाला. त्याच्या मोबाईलवर मी ज्या व्यक्तीचा आवाज ऐकला तो आवाज ऐकून मी क्षणार्धात निशांतपासून लांब झाले. त्याच्या मोबाईलवर सुरेशचा फोन आला होता आणि त्या माणसाचा आवाज मी कधीही विसरणार नव्हते. निशांतने माझ्यासमोर त्याचा फोन लगेचच बंद केला. त्यानंतर पुन्हा तो माझ्याजवळ येऊ लागला. तेव्हा मी त्याला माझ्यापासून बाजूला केले. मी त्याला म्हटले, तू माझ्याजवळ आला त्यामागे नक्कीच काहीतरी कारण आहे. आपली भेट ही योगायोग नक्कीच नसू शकते. तुझं मला भेटण्याचं काय कारण होतं ते मला खरं खरं सांग, नाहीतर तूही माझ्या आयुष्यातून कायमचा निघून जा. तेव्हा निशांत बोलू लागला की मी तर सुरेशच्या सांगण्यावरून तुझा पाठलाग केला. सुरेशला पुन्हा तुझ्या आयुष्यात परत यायचं होतं, पण त्याआधी त्याला जाणून घ्यायचं होतं की एवढ्या वर्षापासून तू खरंच एकटीच आहेस की तुझ्या आयुष्यात अजून कोणी दुसरा पुरुष आहे.
त्याच्या सांगण्यावरून मी तुझी जासूसी करत होतो. निशांत जे काही करत होता ते त्याच्या मित्रासाठी करत होता. मी त्याला म्हटले की एक गोष्ट लक्षात ठेव, सुरेश हा खूप मतलबी आणि स्वार्थी व्यक्ती आहे. त्याला मी माझ्या आयुष्यात पुन्हा स्थान देऊ शकत नाही. त्याच्यामुळे माझं पूर्ण आयुष्य बर्बाद झाले. मी एक अनाथ आश्रमातली मुलगी होते. त्याच्यावर विश्वास ठेवून मी त्याच्याशी लग्न केलं, पण त्याने मला बायकोचा दर्जा कधीच दिला नाही. आताही तो तेच करणार आहे. त्याने मला 6 वर्षापूर्वी जेव्हा एकटं सोडलं होतं तेव्हा फक्त मी त्याच्यापासून लांब झाले नव्हते, त्याचं बाळही माझ्या पोटात होतं. त्याने माझ्यावर एवढे अत्याचार केले होते की त्यामुळे मी माझं बाळालाही गमावलं आणि अशा व्यक्तीला मी माझ्या आयुष्यात पुन्हा स्थान देऊ शकत नाही. तू त्याचा मित्र आहेस म्हणजे तूही त्याच्या उंजळीने पाणी पित असणार. त्यामुळे आज नंतर तूही मला तुझा चेहरा दाखवू नकोस. माझं बोलणं ऐकून निशांत म्हणाला, वहिनी, मला सुरेशने जे सांगितलं त्यावरून मी तुला तसं समजलं होतं, पण तू तर एक चांगली स्त्री आहेस. तू सुरेश विना तू कोणा पुरुषाचा एकदाही विचार केला नाहीस हे मला समजले. सुरेश व त्याच्या दुसऱ्या बायकोमध्ये सध्या काहीतरी वाद सुरू होतो, त्यामुळे तो तुझ्याशी जवळीक साधू पाहत होता. आता त्यांचे वाद संपले तर त्याने मला तुझी माहिती काढण्यापासून थांबवलं. आज तो तुला इथे भेटायला येणार होता. ज्यावेळी आपण महाबळेश्वरला आलो तेव्हाच सुरेशही महाबळेश्वरला आला होता. तो तुला भेटायला येणार होता, पण दरवेळी खोटं बोलत राहिला. सुरेशची बाजू मला माहिती नव्हती. मी पुन्हा तुला त्या नालायक व्यक्तीच्या हाती सोपवण्याच्या मार्गावर होते, पण सुरेश हा फार स्वार्थी माणूस आहे हे मला समजले. मी निशांतला म्हटले, निशांत, जीवनात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, स्वार्थी माणसासोबत राहण्यापेक्षा कधीही एकटं राहिलेलं बरं. निशांतला माझ्यावर प्रेम झालं होतं, पण मी 35 वर्षाचे होते आणि तो 25 वर्षाचा. तो माझ्यासोबत लग्न करून खुश राहण्याची स्वप्न बघत होता, पण माझ्यामुळे निशांतला कोणी नाव ठेवेल हे मला मान्य नव्हतं. या समाजाने मला त्याची बायको म्हणून स्वीकारलं नसतं, म्हणून त्या दिवशी मी निशांतपासून कायमचे लांब झाले व पहिल्याप्रमाणे मी पुन्हा माझं आयुष्य आहे तसं जगू लागले. मंडळी, परके तर फक्त नावाने बदनाम आहेत, खरे विश्वासघाती तर आपलेच असतात. अशा स्वार्थी व विश्वासघाती माणसापासून 2 हात लांब राहणं कधीही चांगलं.